नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन आपला तिसरा चॅप्टर सुरू केला होता आणि आपण इनहेरिटन्स म्हणजे काय नक्की याची डेफिनेशन स्टडी केली होती. द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. इट इज ऑल्सो नोन ॲज हेरिडिटी. त्यालाच हेरिडिटी पण म्हटलं जातं. कन्सेप्ट इनहेरिटन्सचा पॅटर्न शोधून काढणारा होता. त्या सायंटिस्टचं नाव होतं, बायोलॉजिस्टचं नाव होतं मेंडल, ग्रेगर मेंडल. आता मेंडल जो होता, मेंडल सक्सेस झाला. त्याने त्याच्या हायब्रिडायझेशनचे जे एक्सपेरिमेंट होते त्या एक्सपेरिमेंट मार्फत आपल्यापुढे हा पॅटर्न त्याने मांडला. तर त्याचं काय कारण होते, कोणते रिझन्स असे होते की ज्या रिझन्समुळं तो सक्सेस झाला, काय रिझन होते नक्की. तर याच्यावर 2 मार्कला प्रश्न हा विचारला जातो. त्यामुळे आजचा आपला टॉपिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत रिझन्स फॉर मेंडल्स सक्सेस. 4 रिझन, ईच पॉईंट कॅरीज 1/2 मार्क. प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क्स असतं. या पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे. बघा, हीज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन. सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याने जे एक्सपेरिमेंट केले ते त्याने अतिशय केअरफुली असे प्लॅन केलेले एक्सपेरिमेंट होते. हीज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन. हीज एक्सपेरिमेंट इन्व्हॉल्ड लार्ज सॅम्पल्स. त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याने लार्ज सॅम्पल म्हणजे भरपूर असे सॅम्पलचा उपयोग केलेला होता. म्हणजे एक सॅम्पल, 2, 3, 4, 2-3 सॅम्पलमध्ये त्याने त्याचं रिझल्ट काढले नव्हते. त्याने अनेक सॅम्पल अनेक वेगवेगळ्या वेळेला करून बघितले होते ते एक्सपेरिमेंट. ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप. त्याने प्रत्येक जो टाईप होता, त्याने जे प्लांट वापरलं ते प्लांट घेतलेलं होतं गार्डन पी प्लांट, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये वाटाणा म्हणतो. वाटाण्याचं ते प्लांट होतं आणि वाटाण्याच्या झाडाच्या त्याने 2 व्हरायटी वेगवेगळ्या, त्याने 2 वेगवेगळ्या प्रजाती, 2 वेगवेगळ्या जाती, व्हरायटी त्याने सिलेक्ट केलेल्या होत्या. एक टॉल व्हरायटी होती आणि एक डॉर्फ व्हरायटी होती. आणि म्हणून तिसरा महत्त्वाचं जे कारण होतं, केअरफुली रेकॉर्डेड. ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप. प्रत्येक टाईपचा प्लांट त्याने केअरफुली रेकॉर्ड केला होता. अँड 4th रिझन, दॅट इज ही एक्सप्रेस्ड हिज रिझल्ट ॲज रेशोज. त्याने त्याचे जे एक्सपेरिमेंट केले, त्याचे जे रिझल्ट आले, त्याने ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये म्हणजेच रेशोमध्ये ते एक्सप्रेस केले. आणि म्हणून त्याचे जे रिझल्ट्स होते ते व्हॅलिड असे रिझल्ट होते, ते ॲक्सेप्टेड रिझल्ट होते सायन्सला. अशा 4 कारणांमुळं त्याला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये अतिशय जास्त सक्सेस मिळाला. हीज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन, इन्व्हॉल्ड large number of samples. He carefully recorded the number of species of each type and he expressed his result as ratios. That's why Mendel gets success in his हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स. 2 मार्क्ससाठी विचारला जातो. पुढचा टॉपिक असणार आहे मित्रांनो आपला, दॅट इज व्हाय मेंडल सिलेक्टेड गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. अशा प्रकारचा पॉईंट आहे की ज्यावर सुद्धा बोर्डाने बऱ्याच वेळेला 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. मेंडलने गार्डन पीचं प्लांटच का सिलेक्ट केलं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी, त्याची जी कारणं आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरला, पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स टू ऑल ऑफ यू.